कधी कधी आयुष्य इतकं शांत होतं ना की त्या शांततेतच आपल्या मनाचा आवाज ऐकू येतो. आपण हसत असतो, पण आतून पूर्ण तुटलेलो असतो. लोक विचारतात, काय झालं? आणि आपण फक्त म्हणतो, काही नाही. कारण प्रत्येक दुःख शब्दांत सांगता येत नाही. एका स्त्रीचं आयुष्य बघा. ती स्वतः रडत असते, पण घरच्यांना हसवत असते. ती थकलेली असते, पण तरीही सगळ्यांची काळजी घेत असते. तिला कधी प्रेम कमी मिळतं, कधी आदर कमी मिळतो, आणि कधी स्वतःचं अस्तित्वच हरवल्यासारखं वाटतं. पण लक्षात ठेव, देवाने तुला कमजोर बनवलं नाही. तू वादळात उभी राहणारी शक्ती आहेस. तुझ्या डोळ्यातलं पाणी हे तुझं अपयश नाही, तर तू किती सहन केलं याचा पुरावा आहे. आज जे लोक तुला कमी समजतात ना, एक दिवस तेच लोक तुझ्या यशाची गोष्ट सांगतील. फक्त हार मानू नकोस, कारण अंधार कायम राहत नाही. रात्र कितीही मोठी असली, सकाळ होतेच. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, ती एक शक्ती आहे. जेव्हा कोणी साथ देत नाही, तेव्हा देव शांतपणे तुझ्या बाजूला उभा असतो. तुला रडायचं असेल, रड. पण स्वतःला कधीच संपलेलं समजू नकोस. कारण अजून तुझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय लिहायचा बाकी आहे. तू हरलेली नाहीस. तू फक्त थकली आहेस. आणि थकलेल्या माणसाला फक्त थोडा आधार हवा असतो. आज स्वतःला आरशात बघ आणि स्वतःलाच सांग, मी मजबूत आहे. मी पुन्हा उभी राहीन. आणि देव माझ्यासोबत आहे. लोकांनी तुला कितीही तोडलं ना, तरी देव तुला पुन्हा घडवू शकतो. फक्त विश्वास ठेव. कारण देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही.